आता हा नवीन बॉल साठी रोहित शर्माने तयारी आणि बराच आउटच होणार होता, परंतु थोड्यात वाचला. हो विकी, आपल्याला जायचंय बाहेर फिरायला. अरे मोठ्या गाडीवर जायचंय, मोठ्या फिरायला साईबाबाच्या मंदिरावर. कुठे येत आहे? हा पिंपराला? मग पिंपराला नाही, आपलं इथे पाडदी. नाही उद्या चालतं का? हा चालेल उद्या. हा उद्या सकाळी पाडदी सकाळी का? आता कारण जो ना मी येऊ नाही शकत, उद्या येऊ शकतो मी. उद्या सकाळी. हा सकाळी. मग आपण इथे पिक्चरची शूटिंग करता का? आम्ही काय केलं बरं काय? आम्ही हनुमान चालीसा पाठ करताय, ते काकाने आम्हाला शिकवताय. अरे वा. नाही मग मी काय म्हणतो, आपण पिक्चरची शूटिंग करू. बाबाला हे बनवून देऊ, शोलेतला गब्बर. हो, आणि ते दोन गोरे आहेत ना बाबाच्या आजूबाजूला उभे करू, वाघ सारखे. आणि ते काकांना पण घ्या. दीपक काका. मग बाबा अशी तंबाखू तोडत राहतील. शोले बघितलाय का तू? बाबा अशी तंबाखू तोडत राहतील. मग माझा क्रिकेटचा आता काढा तुम्ही. चला क्रिकेट. याचं नाव अजय जडेजा, तुझं नाव? सचिन तेंडुलकर. नहीं सचिन तेंदुलकर रिटायर झाला ना. धोनी रिटायर झाला का? रोहित शर्मा. हाँ रोहित शर्मा. तो रोहित शर्मा ने अभी पहली बॉल डाली है और अजय जडेजा ने ठीक से बॉल को नहीं झेल पाए हैं और बहुत ही छोटा शॉट मारा है. आता मारला रोहित शर्मा ने दुसरा बॉल आणि हा गेला कंपाऊंडच्या बाहेर आणि तिथून बॉल काढणं थोडं कठीण आहे आणि बॉल काढण्यासाठी आता त्यांची धडपड चालू आहे आणि ती गायीच्या पुढे बॉल गेल्यामुळे गाय घाबरली आहे. आता रोहित शर्मा परत दुसऱ्या बॉल साठी तयार. तर दुसरा बॉल जोरात टाकला आणि हा मारला चौका. चौका का छक्का अंपायरला पण माहिती नाहीये, तरी पण अंपायर अंधाधुंद कॉमेंट्री करतोय. हा तिसरा बॉल आणि स्प्लिन आउट होणार होता, परंतु बॉल तिथे स्प्लिन झाला तरी बॉलला कुठेही धक्का लागला नाही. आता रोहित शर्माचा हा नवीन बॉल आणि हा याने घेतली उंची आणि हा घेतला गाईच्या गोठ्याच्या डायरेक्ट बाउंड्रीला. गाईचा गोरा बॉल घेऊ देत नाही आणि त्याचं नाव शंकर आहे आणि त्याच्यामुळे मॅच जोरात रंगली आहे आणि मॅच बघण्यासाठी भरपूर प्रेक्षक बसले आहेत. स्टेडियम मध्ये गर्दी मावत नाहीये. तर आता रोहित शर्माचा हा नवीन बॉल साठी अजय जडेजा तयार, परंतु बॉलला बॅटचा थोडाही धक्का लागला नाही आणि बॉल मागे गेला. आता रोहित शर्मा परत नवीन बॉल साठी तयार आहे. बॉल हा नवीन बॉल आणि परत बॉल मिस झाला. आमचे विकी शर्मा छोटे अजय जडेजा आहेत, हे रोहित शर्मा आहेत. आता हा नवीन बॉल साठी रोहित शर्माने तयारी आणि बराच आउटच होणार होता, परंतु थोड्यात वाचला. दाबला असं नाही धरायचं मोबाईल, कधी ना इकडे मोबाईल धरण्याचे असे असतं. असे तू असं धरतो, असं धरायचं सरळ. छक्का गया. विराट कोहली उतरे अभी. हे काका गिर गए, विराट कोहली गिर गए. हमारा लाल्या वो लाल्या कुत्ता लाल्या. नो काकान चक्के डाला है चौका. स्टेडियम कितले भरले आहे देखो. स्टेडियम देखा. चौका नहीं है. यहाँ पे जापान वरून बॅट आणली. जापान से बैट लाई है.
बॉल असा गरगर फिरायला लागून गेला डायरेक्ट. तो लग देऊ काका फक्त त्या वावरात फक्त अलग देऊ. हा हा चला तुझ्या मग आपण जेव्हा काका दोन चिक्की विक्की खेळतोय. चिक्की विक्की विक्की चिक्की विक्की. बॉलिंगच टाकली नाही. आउट हो गया. ही आमची गाय आजारी, हिला आता क्रेनने उठवली कारण ती 4-5 दिवसापासून उठत पण नव्हती आणि अशक्त पण झाली. तिला सलाईन वगैरे पण लावली. इथं पण सलाईन लावलं. तिला आता अशी उचलली क्रेनने. आता तिला थोडं पाणी वगैरे पाजवलं, चारा खाऊ घातला, हे मोग्यांबोला दूध पाजलं. हे यो यो ब्रुम 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 यो यो चारा खाऊ घाला बरं तिला. चारा मेड इन इंडिया. हे दादा गोसेवक आहेत. तरुण वयामध्ये त्यांनी गोसेवाची कामाची सुरुवात केली आणि ते आपलं सर्व कामधंदा आटपून. नोकरीला पण आहेत का तुम्ही? मी माझं नर्सिंग झालेलं आहे. नर्सिंग? हां ब्रदर नर्सिंग. हां हां GNM. बरोबर. इथे लांबून येतात ते गोसेवा करा. गोदावरी कॉलेज. बरोबर. मानवाची जशी सेवा केली जाते तशीच गायींची सेवा पण खूप महत्त्वाची असते आणि दादा गायींची सेवा करण्यासाठी खूप उत्सुक असतात. नाव काय दादा तुमचं? हेमंत पाटील. हेमंत पाटील नाव आहे आमचं. तर आपण हिंदू धर्मामध्ये गायीला देवता मानतो. तर गायीची सेवा जर तुम्ही कुठेही जाल तर तुमच्या हातून थोडी गायीची सेवा करण्याचा प्रयत्न करा, असं आमचा तुम्हाला एक थोडासा आग्रह आहे. थोडा चारा खाऊ घाला, तुमच्याकडून शक्य असेल तर गोशाळेला दान द्या. ही आपली सावखेड्याची शिवगंगाई गोशाळा आहे. इथे आजारी गायींची अशी सेवा केली जाते. बाबा पण करतात सेवा. बाबा तर 24 तास राहतात, रात्रंदिवस इथेच राहतात. मग पाय हलवला म्हणजे रक्तपुरवठा चालू झाला ना तिला. महाराजांना टाकून देतो ना व्हिडिओ. आता मी चाललो आता तेल घ्यायला, अर्धा लिटर तेल. खेड्यात असंच तेल आणायचो लहानपणी आम्ही. तर हे 60 रुपयाचं तेल आणायचं. हे 50 रुपये आणि हे 10 रुपये. 60 रुपयाचं किराणा दुकानावर तेल. ही पोरगी एवढी मोठी झाली पण बापाला पाठवते ही बरणी घेऊन. बाप गावात जाईल तेल घ्यायला. एवढा मोठा माणूस, एवढा पुढारी माणूस, मंत्री लेवलचा मंत्री. आज मी राज्यमंत्री राहिलो असतो. आणि तेलाची बरणी घेऊन आता मी गावात तेल घ्यायला जाईल दुकानावर. वा रे वा. धर. हे बघा माझी मेहंदी. वा वा छान. तोपर्यंत आपण झाडून टाकूया घर. हे मेहंदी काढली, ती अजून रंगलेली नाही आहे.